मृण्मयी देशपांडे, गुणी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे. आणि या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या समोर एक नवीन चेहरा येतोय, सुरभी भोसले. जेव्हापासून चित्रपटाचं नाव आम्हाला कळलंय, आम्ही पोस्टर बघितलंय, तेव्हापासून आम्हाला सगळ्यांना एक प्रश्न पडलाय, यातली राधा कोण आणि मीरा कोण? आय थिंक आम्ही आता चकून ठरवणार आहोत कोण राधा आणि कोण मीरा, किंवा आपण रिलीजपर्यंत वाट बघूया आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांनी ठरवावं की कोण राधा आहे आणि कोण मीरा आहे. ह्याचं उत्तर आम्हाला सरांनी अजूनही दिलेलं नाही आहे. हेही एक कारण आहे की सरांनी आम्हाला कास्ट केलं, आमची नावं वेगळी आहेत सिनेमामधली, पण तेव्हा कोण राधा आहे आणि कोण मीरा आहे सरांनी नाही सांगितलं. त्यामुळे अर्थात, पण त्यासाठी अर्थात आपण सिनेमा रिलीज होण्याची वाट बघूया. मला वाटतं राधा आणि मीरा बरोबर कृष्ण पण आहे आपल्याबरोबर, तर कश्मीर महाजनी याला मी स्टेजवर येण्याची. येस कश्मीर, तू सांगणार आहेस कोण राधा आहे कोण मीरा आहे? मला माहिती आहे, पण आता सांगितलं तर इकडे आमचे बॉस बसलेले फटके आय गेस यू शुड वॉच द फिल्म. चित्रपट पहा आणि त्यानंतर कळेल. मला एवढं माहितीये की ह्या दोघींना अजूनही माहित नाही की यातली राधा आणि मीरा कोण आहेत, आणि त्यामुळे ते डॉच करतात नेहमी तो प्रश्न. त्यांना अजूनही ते उलगडले नाही कोण. मला माहिती आहे एक्झॅक्टली कोण आहे राधा कोण मीरा, बट आय थिंक यू शुड वॉच द फिल्म. चित्रपट पहा. इट्स खूप श्रीमंत, खूप छान, खूप मोठा चित्रपट आहे. आणि व्हॉट आय लाईक इज की युजली पिरियड ड्रामा असला की बजेट मोठं आणि श्रीमंत आपण. मला ना त्या प्रश्नाकडे यायचं आहे. याच्या आधीची तुझी फिल्म होती फुलवंती, पिरियड ड्रामा होता आणि एक वेगळा लुक होता, आणि आता तू जेनझी लुक मध्ये दिसतोयस. म्हणजे काय हे ठरवून आहे का काय होत गेलंय काय? नाही, ठरवून असं नाहीये, पण हो, मी आता गेल्या वर्षी फुलवंतीबाईंचा शास्त्री बुवा म्हणून दिसलो, यावेळेस एका राधेचा आणि मीरेचा कृष्ण म्हणून दिसणार आहे. काही ठरवून नाहीये. मी कुठल्या मुद्द्यावर येत होतो की युजली पिरियड ड्रामा केला आपण की बजेट्स मोठी वगैरे वापरतो. पहिल्यांदा एक जेन झीची रोमॅन्टिक फिल्म आहे, पण तरीही भव्य दिव्य आणि श्रीमंत स्केलवरती शूट झाली. पहिल्यांदा एक रोमॅन्टिक फिल्म ही थोड्याफार प्रमाणात पुण्या मुंबईच्या बाहेर पडून एका खूप मोठ्या ग्रँड स्केलवरती ग्लॅमरसली शूट झाली आहे मराठीमध्ये. सो ते मला असं वाटतं एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे चित्रपटाचं. राईट. मृण्मयीला मला विचारायचं आहे, मृण्मयी आजपर्यंत आम्ही तुला नटसम्राट मध्ये बघितलं, चंद्रमुखी मध्ये बघितलं, तुझा लुक या चित्रपटाच्या मनाने तिथे वेगळा होता, तर हा लुक वेगळा आहे आणि तो खूप छान कॅरी केलेला दिसतोय, खूप छान दिसतेस त्याच्यात. तर काय विचार होता की थोडंसं पठडी बाहेर जाऊन आपण हे वेगळं करावं, आणि काही टेन्शन, काही भीती, काय सांगशील? खोटं नाही बोलणार कारण सर समोर बसले, पण मला वाटतं की नटसम्राटमध्ये सुद्धा महेश सरांचं दिग्दर्शन होतं, किंवा याच्या आधी ध्यानी मनीमध्ये आम्ही एकत्र काम केले. तर मला वाटतं की माझ्या करिअरमध्ये सरांनी जेवढं वेगवेगळ्या भूमिकांमध्ये मला बघितलेलं आहे तेवढं मी पण स्वतःला कधी बघितलेलं नाही आहे. म्हणजे मी स्वतःवरतीच कदाचित शिक्का मारून मोकळी झाले असते की कॅरेक्टर रोलमध्ये कदाचित मी जास्त कम्फर्टेबल असते. आणि जेव्हा त्यांनी ह्या रोलसाठी मला विचारलं, म्हणजे सिनेमासाठी विचारल्यावर मला पहिल्यांदा असं वाटलं की दुसऱ्या रोलसाठी ते माझा विचार करतायत, आणि त्यांनी लुक दाखवला आणि ते म्हणले की तू फक्त विश्वास ठेव, आणि त्यांनी सगळं करून घेतलं. त्यामुळे हे जे काही, आणि त्याच्यानंतर मला तो कॉन्फिडन्स आला की मी असं काहीतरी पुल ऑफ करू शकते म्हणून, आणि ऑब्व्हियसली तो मग आयुष्यभर पुरला कॉन्फिडन्स. पण याचं पूर्ण श्रेय हे महेश सरांनाच जातं, कारण त्यांनी जर का विचारलं नसतं किंवा त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा मला असं इमॅजिन केलं नसतं तर ते ऑफकोर्स पडद्यावरती बघता आलं नसतं, आणि मला सुद्धा ती बाजू स्वतःमधली एक्सप्लोअर करता आली नसती. पण मी खूप एन्जॉय केलंय हे सगळं शूट, खूप एन्जॉय केलंय. फक्त भयंकर थंडी होती आणि कपडे वेगळे होते, तर जॅकेट घालण्याची मुभा काश्मीरला होती आणि मला नव्हती, ते मात्र मला प्रकर्षाने आठवत आहे. माझ्याशी भांडणं खूप एन्जॉय केलं असतं, ते नंतर बोलू आपण. पण नंतर मला मित्र मिळाला, म्हणजे आयुष्यभरासाठीचा मित्र मिळाला. पण अर्थात ही सगळीच प्रोसेस आम्ही खूप एन्जॉय केली. नाईस. सुरभी, मला तुला विचारायचं आहे की कश्मीर आणि मृण्मयी सारखे अनुभवी ऍक्टर आणि पहिला चित्रपट दिग्दर्शक आहेत महेश मांजरेकर, तर काय सांगशील आणि कशी मिळाली ही भूमिका तुला? मला वाटतं काश्मीरच माझा पहिला हिरो असणार होता, कारण की मला जो पहिले पिक्चर आला होता त्याच्यात पण काश्मीरच हिरो असणार होता. फॉर सम रिझन मी तो केला नाही.
आणि मला प्रवीण तरडे यांचा फोन आला की तुला थोड्या वेळात महेश मांजरेकर हे फोन करणार आहेत. तिथेच माझं धडधड धडधड असं सुरू झालेलं आणि त्यांनी सांगितलं त्यांना तुझ्या म्हणजे त्यांच्याकडे एक स्क्रिप्ट आहे ज्याच्यात ही वॉन्ट्स यू टू ॲक्ट. आणि तो फोन ठेवला आणि सरांचा फोन आला. म्हणजे मी प्रिपेअर होतच होते की सरांचा फोन येणार आहे. तोपर्यंत सरांचा फोन आला आणि सरांनी सांगितलं सुरभी भोसले मी महेश मांजरेकर बोलतोय, असा चित्रपट आहे आणि तुला त्याच्यात ही भूमिका करायची आहे. करणार आहेस का? लुक टेस्ट घेतो, ऑडिशन घेतो, नथिंग डुईंग, तू ही भूमिका करणार आहेस. तर मी थोडीशी म्हणजे आय वेंट ब्लँक की महेश सर मला सांगतायत करायची आहे. सर म्हणले मी पुण्याला येतो, तुला सगळी स्क्रिप्ट ऐकवतो. तेव्हा कश्मीर मी आणि सर भेटलेलो होतो. सरांनी सगळं ऐकवलं आणि मी म्हटलं सर प्लीज मला 2 दिवस देता का? म्हणजे दॅट इज बिकॉज आय वॉज स्केप्टिकल की मला महेश सरांसोबत काम करायचं. आणि सरांनी मला 2 दिवसांनी फोन केला की मी तुझी काही लुक टेस्ट वगैरे घेणार नाही, आय हॅव सीन यू अँड आय वॉन्ट यू टू डू दिस. अशी मला ही मूवी मिळाली आणि आय टेक दिस अपॉर्च्युनिटी टू थँक सर की सरांनी माझ्यावर एवढा ट्रस्ट दाखवला. हॅव्हिंग कश्मीर, हॅव्हिंग मृण्मयी, संदीप दादा आणि सगळे एवढे छान अनुभवी लोकांसोबत मला काम करायला मिळालं. बट इट वॉज ऑल महेश सर. सरांनी माझ्याकडनं प्रत्येक सीन जसा हवा तसा करून घेतला. नाईस. मीरा आहे, राधा आहे, कृष्ण आहे. समोर एक बहुतेक सुदामा असेल की काय चित्रपटात ते महेश सरच ठरवतील. पण संदीप पाठक याला मी स्टेजवर यायची विनंती करते. संदीप काय सांगशील चित्रपटाबद्दल आणि तुझ्या रोलबद्दल? नमस्कार सगळ्यांना. मी अनेक चित्रपट महेश सरांबरोबर केलेले आहेत, पण हा चित्रपट माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. त्याचं कारण असं आहे की अनेक चित्रपटांमध्ये मी ग्रामीण भागात असल्यामुळे मला त्या प्रकारचे चित्रपट जास्त आलेले आहेत. आणि चहाच्या पाण्यात भिजवलेले कपडे हे जास्त वेअर केलेत मी सिनेमामध्ये. आणि नळदुर्ग म्हणजे पिंपळे सौदागर, टाकवे खुर्द, ढेकन मोहा अशामध्ये माझं जास्त करिअर झालेलं आहे. म्हणजे तिकडे मी जास्त एक्सप्लोर झालेलो आहे. लोकांना तिकडे ते जास्त मी एक्सप्लोर केलंय. तर मला ऍक्टर म्हणून आनंद वेगळा आहे की महेश सरांनी ही जी मला संधी दिली किंवा संधीपेक्षा माझ्यावर विश्वास दाखवला की हा रोल हा बरा करू शकतो, चांगला करू शकतो. आणि बॅकड्रॉपला स्लोवेनिया आहे. सो ऍक्टरची भूक असते ना की मला हा रोल मिळावा, हा रोल मिळावा. तर ती कुठेतरी भागली आहे माझी. मला स्लोवेनियात शूटिंग करायला मिळणार आहे आणि लेग ब्लेड वगैरे सारखं छान छान लोकेशन्स असणार आहेत आणि तिथे मी बागडणार आहे. तर नट म्हणून त्याचा आनंद एक खूप वेगळा असतो. आणि भाषा सुद्धा मी तुम्हाला शुद्ध बोलायचं आहे की